भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टी का विजय असो। कोई एक दिन के लिए एमएलए बनता है तो उसकी पेंशन बनती है। कोई एक दिन के लिए ही एमएलए बनता है तो उसकी पेंशन बन जाती है। ये वीडियो, हिंदी वीडियो पूरा वायरल हो रहा है, वो हमने भी सुना। और उसने बताया कि अग्निवीर 4 साल के लिए भर्ती किया जाता है, उसको कोई पेंशन वगैरह नहीं मिलेगी, लेकिन उसको रिस्क है, इसलिए टीका हो रही है। आता यामध्ये राजकारण्यावर टीका, त्यांच्या पगारावर टीका, पेन्शनवर टीका, त्यांच्या प्रवृत्तीवर टीका, त्यांच्या भ्रष्टाचारावर टीका, त्यांच्यावर ईडीची धाड टीका, सीबीआयची धाड टीका आणि अशा प्रकारे माननीय अण्णा हजारेंनी सुद्धा प्रत्यक्ष कार्य केलं। काही 4 नेते आणि 400 अधिकारी यांना कामाला लावलं। आता हा जो माहोल तयार झाला आहे, राजकारणाच्या विरुद्ध जो माहोल आहे, जो राजकारणामध्ये भ्रष्टाचार करतात, घोटाळे घालतात, त्यांच्या विरुद्ध जो माहोल आहे, तसंच राजकारणामध्ये भ्रष्टाचार करून गडगंज श्रीमंत होतात, तरीही पगार आणि पेन्शन घेतात, यावरही टीका चालू आहे। आता या अशा तत्वज्ञानी विचारधारेला, तत्वज्ञानी थॉटला एक दुसऱ्याकडे ट्रान्सफर केलं जातं आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम काही होत नाही, त्याचा राजकारणावर परिणाम होत नाही। भ्रष्टाचारी नेता सुद्धा पैशाच्या जोरावर निवडून येतो, पैशाचा पाऊस पाडतात, पैशाने मतं विकत घेतात आणि परत ते निवडून येतात। आता हा थॉट आहे, हा कसा बदलायचा, हा प्रकार आहे, हा कसा बदलायचा, याचं फक्त सैनिक समाज पार्टीद्वाराच उत्तर शोधलेलं आहे। जर टीका करणारे एवढे असतील, ते समाजामधले 90% आहात, ते का पेन्शन घेतात, 1 दिवसासाठी घेतात, 5 वर्षासाठी घेतात, गडगंज पगार घेतात आणि घरचे पण गडगंज श्रीमंत असतात, साखर कारखाने असतात, शैक्षणिक संस्था असतात आणि कंपन्या असतात, प्रॉपर्टी असते वगैरे वगैरे, तरी ते का घेतात, तरी ते निवडून का येतात, यावर सैनिक समाज पार्टीने प्रॅक्टिकली केले आहे। प्रॅक्टिकल म्हणजे काय, त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, हटवण्यासाठी विचारधारा मांडली आहे, त्यांना राजकारणातून दूर करायसाठी विचारधारा मांडली आहे। ज्यांना अग्निवीरांचं समर्थन करायचं आहे, त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला, सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं। जे सामान्य माणसं आहेत, त्यांनी धैर्यवान होऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं। जे या आमदार खासदारांच्या पगारावर नाराज आहेत, त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेच्या उमेदवाराला मतदान करावं। जे एक दिन में ही पेंशन लेता है एमएलए होके, एक दिन का एमएलए पेंशन लेता है, याच्या विरुद्ध विचारधारेच्या माणसाने, समाजाने, कॉमन माणसाने सैनिक समाज पार्टी जॉईन करावी, सैनिक समाज पार्टीमध्ये उमेदवारी करावी, सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन स्वतः आमदार व्हावे, सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन सरकारमध्ये सामील व्हावे आणि तरच आपल्या ह्या निंदेला, आपल्या ह्या विचारधारेला वाट मिळणार आहे आणि सज्जनाचं राज्य येणार आहे। राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणार आहे आणि ह्या आम समाजाची जी टीका आहे, हिचं प्रॅक्टिकली करण्यात येणार आहे। माननीय अण्णा हजारेंनी केलं, परंतु राजकारणामध्ये न येता केलं, त्याचा परिणाम झाला नाही। 4 नेते भ्रष्टाचारी पकडले म्हणून संपूर्ण सफाया झाला नाही। संपूर्ण सफाया करायचा म्हणून सैनिक समाज पार्टी उदयाला आली आहे।
सर्वांना आव्हान करण्यात आले, आम समाजातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे, ह्यांच्यावर अवलंबून राहू नका, या बळजबरीने निवडून जाणाऱ्यावर अवलंबून राहू नका, त्यांना मतदान करू नका, अशी टीका केल्याने एक दिन में MLA बनके ही पेन्शन लेता है म्हणून ते पेन्शन बंद करणार नाहीत, म्हणून ते पगार बंद करणार नाही, ते फक्त ईडीचा CBIचा तपास होऊ नये या पक्षातून त्या पक्षात जात राहतील, परंतु राजकारण सोडणार नाहीत म्हणून सैनिक समाज पार्टी त्यांना राजकारण सोडायला भाग पाडणार आहे, कारण आम समाजातील नागरिक आमदार खासदार होणार आहे। त्यासाठी जी अडचण होती, निवडणुकीला खूप पैसे लागतात, ती पण सैनिक समाज पार्टीने दूर केलेली आहे आणि ते प्रॅक्टिकल करून दाखवलं आहे। मी स्वतः आताची लोकसभा निवडणूक लढवली आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जो जमा खर्च करावा लागतो तो मी व्यवस्थित दिला। त्या जमा खर्चामध्ये फक्त 25,000 रुपये डिपॉझिट, अफिडेविट 2 वेळा करावं लागलं, एकदा चुकीचं झालं म्हणून, तर 500 रुपये म्हणजे 1,000, म्हणजे 25 अधिक 1,000 26,000 आणि फॉर्म विकत घेण्याचे 50 रुपये, 26,050 रुपये एवढाच मी खर्च केला आहे आणि दाखवला आहे। म्हणून आम समाजातील नागरिकांना माझ्यासारखं आमदारकी खासदारकीच्या निवडणूक लढवून जिंकता येणार आहेत, कारण तुम्हाला हे जे विचारधारा मांडतात, एक दिन में MLA होके ही पेन्शन बनती है, अशा लोकांचं मतदान मिळणार आहे, अशा लोकांची साथ मिळणार आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने चालवलेली ही प्रॅक्टिकली निवडणुकीत उतरण्याची संधी आम समाजातील टॅलेंटेड सुशिक्षित माणसाने दौडू नये हे असं आव्हान करण्यात येत आहे। आणि त्यासाठी येत्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 उमेदवारांनी संपर्क साधण्याचं सुरू केलं आहे। त्यासाठी सर्व आम समाजातील नागरिकांना धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीच्या प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याच्या विचारधारेचा विजय असो।